गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। प्लास्टिकच्या वाढत्या कचऱ्यामुळे गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यावरणाचा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालाय। मात्र याच गोव्यातल्या चिमुकल्यांनी यावर अतिशय प्रभावी असा पर्यायही शोधलाय। या चिमुकल्यांनी हे प्लास्टिकचं भूत प्लास्टिकच्याच बाटलीमध्ये बंद केलंय। पाहुयात आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांचा हा स्पेशल रिपोर्ट। पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोव्यात आंदोलनं होतात, पत्रकार परिषदा होतात, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य असते। सो कॉल्ड कॉर्पोरेट जगतांची ही अवस्था। यांच्यासाठी पर्यावरण हा विषय केवळ लिहिण्या, बोलण्या, वाचण्या आणि चघळण्यापुरताच असतो जणू। मात्र या सर्वांच्या डोळ्यात प्रत्यक्ष कृतीचं झणझणीत अंजन घालण्याचं काम केलंय ते शिरगाव डिचोली सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी। होय, आज सरकारी शाळांमध्ये थोडीफार सामाजिक जाणीव शिल्लक आहे। हेही यानिमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। या उपक्रमाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी या शाळेला भेट दिली। उपक्रम खूप साधा, सोपा आणि तितकाच लक्षवेधी। या संदर्भात सविस्तर माहिती दिली ती शाळेच्या शिक्षिका योगिता देशपांडे पुनाळेकर यांनी। नमस्कार योगिता टीचर। नमस्कार। तुम्ही एक अभिनव उपक्रम केलाय असं आम्हाला कळालं। प्लास्टिकची सध्या सगळ्यांनाच चिंता आहे, प्लास्टिक मुक्तीची सध्या चिंता आहे। तर ह्या प्लास्टिकवर तुम्ही जो उपक्रम केला त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली हे थोडक्यात आम्हाला सांगा। ठीक आहे, मी थोडं सुरुवातीपासून सांगते। आमच्या ज्या माननीय माजी मुख्याध्यापिका आहेत सौ स्फूर्ती मांद्रेकर यांनी अनुभवातून शिक्षण किंवा कृतीतून शिक्षण याच्यावर कायम भर दिला। तर तोच वारसा आम्ही आता पुढे चालवत आहोत। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम केले। 2016मध्ये आम्ही शिकेरी येथील गोशाळेला भेट दिली। तेव्हा आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना हे लक्षात आलं की वेगवेगळ्या प्लास्टिकमुळे गायींना, जनावरांना खूप त्रास होतो। तिथे आम्ही एक शिरगावमधली एक गाय जिची शस्त्रक्रिया केली होती आणि तिच्या पोटातून 40 किलो प्लास्टिक काढलं होतं। त्यावेळेला मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात आलं की कुठेतरी ह्याला आपणच जबाबदार आहोत आणि त्यांचं मन सुन्न झालं। आणि त्यावेळेला सगळ्यांनीच असा निर्णय घेतला की ह्याच्यावरती आपण काहीतरी काम करायचं आणि निदान आपला कचरा तरी आपण कुठेही बाहेर फेकायचा नाही। आणि तिथून आमच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली। आता ही जी प्रवासाला सुरुवात झाली त्याच्यानंतर तुम्ही जो प्लास्टिकचा उपक्रम हाती घेतला तो बरोबर आहे। आपण म्हणतो की एक छोटीशी गोष्ट तर खूप मोठा इफेक्ट करू शकते। तुम्ही मुलांना कसं प्रेरित केलं ह्या गोष्टीला आणि ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम तुमचं काय? स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आम्ही शाळेतर्फे 2017 पासून प्लास्टिक मुक्त जत्रा हा उपक्रम पहिल्यांदा सुरू केला। असं नाही की पहिल्याच वर्षी सगळं प्लास्टिक मुक्त होईल, पण आम्ही सुरुवात केलं, म्हणजे छोटासा प्रयत्न सुरुवात केला। पहिल्या वर्षी आम्ही कागदी पिशव्या 3500 कागदी पिशव्या केल्या आणि आम्ही जे दुकानं असतात त्या दुकानाला मुलांबरोबर नेऊन जत्रेच्या आदल्या दिवशी वाटल्या। त्यामुळे एक गोष्ट झाली की त्या वर्षी 3500 पिशव्या गाईच्या पोटात जाण्यापासून आम्ही रोखल्या। त्याच्यानंतर इतरस्त ज्या उडणार होत्या पिशव्या ज्याच्यामुळे कचरा होणार होता ते हे म्हणजे दिसण्याचं बंद झालं। त्याच्यानंतर हे जे श्रम करणारे जे म्हणजे वर्कर्स आहेत त्यांचं काम कमी झालं आणि मुलांवरती एक संस्कार झाला की आपल्या गावात म्हणजे आपलं जे गाव आहे ते आपण म्हणजे इकडच्या भाषेत नितळ करायला पाहिजे, ही इथून सुरुवात झाली। दुसऱ्या वर्षी आम्ही 5500 पिशव्या केल्या आणि त्याचा म्हणजे ते पालकांनी पण खूप सहकार्य करून त्याच्यामधून आम्हाला हा म्हणजे चांगला अनुभव मिळाला। तिसऱ्या वर्षी आम्ही करू शकलो नाही कारण लॉकडाऊन होतं नंतर आणि कोविडमुळे। आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळे म्हणजे उपक्रम केले की सुरुवात कशी केली, जत्रेच्याही अगोदर आम्ही पालकांना सांगितलं की 30 पिशव्या तुम्ही दुधाच्या पिशव्या किंवा कसल्याही स्वच्छ धुवून आणून द्यायच्या, आम्ही एक तुम्हाला कापडी पिशवी देऊ। सगळ्या पालकांनी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही एक उपक्रम केला। आमच्याकडे खूप कचरा झाला, आता त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, कारण तो पण व्यवस्थित गेला पाहिजे ना, नाहीतर ते अर्धवट दिसणार। मग आम्ही शाळेतर्फे व्यवस्थित पत्र लिहून सरपंचांना बोलवून सरपंचाकडे ते पत्र आणि तो कचरा सरपंचाच्या हाती सुपूर्द केला। त्यामुळे मुलांना पण हे तो संस्कार आला की अर्धवट न करता ह्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे। आणि म्हणजे आम्ही अशा खूप गोष्टी अशा हे केल्या आणि आता
हा उपक्रम हे करण्यास म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक संकल्प करायचा असं ठरवलं. आणि इथे पण आम्हाला कचरा सगळीचकडे, गोव्यात आपल्याला फिरताना सगळीकडे प्लास्टिक दिसतं. कुणालाही फक्त बोलतात पण कोण विचार नाही करत. त्याच्यामुळे साधी गोष्ट म्हटलं की बाटल्या पण भरपूर असतात आपल्याकडे रिकामी. आणि आता मुलं घरी आहेत, जरी आपण अभ्यास पाठवला जरी केलं तरी ते आयडियल असतात घरामध्ये. तर त्यांच्यासाठी एक मस्त उपक्रम. आणि पालकांचा एक कंप्लेंट असते की टीचर तो फक्त टी व्हीच बघतो, हे करतो ते करतो. तर त्यांच्यासाठी एक की हे प्लास्टिक बॉटलमध्ये तुम्ही तुमच्या ज्या घरातल्या जेवढ्या रॅपर्स आहेत ते सगळे भरा. आणि पालकांना आम्ही स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की ते मुलांनीच करायचं आहे, तुम्ही नाही त्यांना हेल्प करायचं, फक्त दाखवा कसं करायचं ते. त्यामुळे मुलांचा हा वेळ तिकडे म्हणजे मार्गी लागतो किंवा ते त्याच्यामधून शिकतात, स्वतः कृतीतून शिक्षण म्हणतात ना, ते तसं आम्ही हे केलं. मला सांगा की सुरुवात जेव्हा तुम्ही केली हां. तेव्हा सुरुवातीला हे पटवून देणं तुम्हाला अवघड गेलं असेल लोकांना, कारण कचरा म्हटलं की त्या कचऱ्यात मुलांना कसं पाठवावं, आपल्या लहान मुलांना, हे पण असे काही प्रश्न असतात. तुम्ही कशा पद्धतीने हे पटवून दिलं पालकांना की हा उपक्रम असा आम्ही करू शकतो? आत्ताचा उपक्रम हा जो प्लास्टिकचा उपक्रम जो आहे, हां, म्हणजे आम्ही सुरुवातच अशी केली की आम्ही खूप असं सांगण्याच्या ह्याच्यामध्ये भर घातली नाही. आम्ही त्यांना घेऊन पहिला गोशाळेतच गेलो. त्याच्यामुळे त्यांनी तिकडे प्रत्यक्ष बघितलं की काही मुलांना किंवा काही पालकांना असं वाटलं की आमच्यामुळे त्या मुक्या जनावरांना त्रास होतो, त्यामुळे आम्ही हे कमी करूया. त्याच्यानंतर आम्ही मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये हा प्रश्न काढला की आम्ही ह्याच्यासाठी काय करूया. तर ते पालक म्हणाले की टीचर तुम्ही जे म्हणाल ते आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये कायम विद्यार्थी, पालक, SMC चेअरमन आणि सदस्य हे सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही काम केलेलं आहे. आणि काही गावातल्या लोकांचं पण आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. असं नाही की फक्त शाळा करते, शाळा आणि कम्युनिटी ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे असेच उपक्रम होतात असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त अवेअरनेस करावा लागला नाही, कारण मुलांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं. कृतीतून शिक्षण हे हा जो म्हणजे काय म्हणायचा विचार आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला जास्त म्हणजे परिश्रम करायला लागले नाही. आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या गावामध्ये जर चांगलं काहीतरी व्हायचं असेल तर मुलांकडून सुरुवात करायला पाहिजे, कारण मुलं पालकांना शिकवतात. बरोबर. त्याच्यामुळे हे खूप छान झालं. आणि खरं सांगू तुम्हाला, आम्ही ह्या गोष्टीचा विचारही केला नव्हता की आम्हाला ह्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. आम्ही फक्त एक काहीतरी सुरू करूया आणि मुलं ते सुरू करतील हाच विचार होता. पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बरोबर. मी तेच तुम्हाला आता पुढचा प्रश्न विचारणार की तुम्हाला काय, कुठल्या पद्धतीने आणि कसा प्रतिसाद मिळाला, कारण 2017 पासून सुरू केलेली ही हा उपक्रम आता गेली 4 वर्ष तुम्ही टिकवला आहे. एखादा उपक्रम सुरू करणं सोपं असतं, पण टिकवणं अवघड असतं. बरोबर. हा जो तुम्ही इथपर्यंत टिकवला तो बाहेरून काय, गावाचा जर असेलच त्याच्या बाहेरून तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? हां, ते जत्रेचा जो आम्ही केला, आम्हाला बाहेरून खूप लोकांनी म्हणजे त्यांची जी रद्दी असते ती रद्दी आणून शाळेत किंवा देवळात सगळीकडे आणून आम्हाला कुठे कुठे त्यांच्या ओळखीचे आहेत तिथे ठेवली की ही रद्दी तुम्ही वापरा, हे पेपर तुम्हाला लागतील. कारण 3,500 पिशव्या करणं म्हणजे पेपर हवा, त्यामुळे पेपर आम्हाला वेगवेगळ्या लोकांकडनं मिळाले. आणि त्यावेळेला वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आमच्या बातम्या आल्या आणि एका लोकमतातून संपादकीय झालं होतं, म्हणजे ह्याच्यावरती की प्लास्टिकचे बालदूत असं एक संपादकीय आलं होतं. त्यामुळे तेव्हा जास्त लोकांना कळालं आणि गोव्यामध्ये लक्षात आलं की ही शाळा असं एक उपक्रम करते. मग हे त्यावेळेला झालं. आणि आता ह्या उपक्रमामध्ये एक चांगली गोष्ट झाली म्हणजे सोशल मीडियामुळे ही बातमी देश विदेशात पोहोचली. आणि ह्या उपक्रमात देश विदेशातून शुभेच्छा मिळाल्या. आणि TV कलाकार मानसी सिंग आणि आपले अर्थतज्ञ आहेत सचिन पाध्ये यांच्याकडून पण आम्हाला शुभेच्छा मिळाल्या. आणि मला वाटतं ते सचिन पाध्ये ऑस्ट्रेलियात राहतात, म्हणजे तिकडनं आलं आणि आम्हाला अजून नवीन प्रेरणा मिळाली की अरे वा, म्हणजे लोक असं बघून करतात. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही ह्या मुलांचा उपक्रम बघून आम्ही आमच्या घरामध्ये करणार आहोत. आणि याचा फायदा म्हणजे की आपल्याला प्लास्टिक गोळा केल्यानंतर मोठ्या पिशव्या होतात, तर ह्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ह्या रेपर्स भरल्यानंतर तुमची जागा कमी होते, तुम्ही ती बाटली ठेवू शकता. ते जे कर्मचारी आहेत त्यांना ओझं घेऊन जायला लागत नाही, तुम्ही आरामात बाटल्या देऊ शकता. म्हणजे मला वाटतं एक जर तुम्ही पिशवी केली आणि एक बॉटलमध्ये ते सगळं भरलं तर तुमचा 100 तरी रेपर्स त्या बाटल्यामध्ये भरतात. त्यामुळे आरामात घेऊन जाऊ शकता. त्यांना वेचायचं काम नाही राहत, तुम्ही कमी करता ना त्यांचं काम. म्हणजे मुलांना दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं हा संस्कार झाला.
जे आपण आता म्हणतो की मुलं फक्त आत्मकेंद्रित आहेत आताची मुलं, किंवा आता तो संस्कार नाही, तर तो आपण शाळेतर्फे किंवा या गोष्टीतून आम्ही करतो. प्रेक्षकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आज हातात माईक नाही आहे, पण आज हा माईक मी यूज करणार आहे. हा जो अभिनव उपक्रम आहे हा मुलांनीच नाही तर मोठ्यांनी पण करावा, कारण काही गोष्टी ज्या असतात त्या लहान मुलांकडून पण मोठ्यांनी शिकणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं की मोठ्यांनी पण त्यांना तसाच सहकार्य करायला पाहिजे आणि अशा प्रकारचा कचरा जर आम्ही एकत्र केला तर लवकरच गोवा नव्हे तर संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त होऊ शकतो. या उपक्रमाची पार्श्वभूमी पाहिली तर असं लक्षात येतं की प्लॅस्टिकचं संकट किती गंभीर आहे याची प्रचिती पालकांनाही आल्यावर समुपदेशनाच्या पातळीवरती फार प्रयत्न करावे लागले नाहीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थीही या उपक्रमाशी एकरूप झाल्याचं दिसून येतं. टिचरीन आमकां शाळेंतसून व्हिडिओ धाडलेलो, मागीर आमी कितें केलें सांग, टिचरीन धाडला न्हू, म्हणजे आमी भुरग्यांकूय दाखयलें पळय बॉटल घेयात तितून तो घालात, कित्याक भुरगीं मागीर भायर वयतात ना ते वेस्ट करूंकचे, तांकां एक समज येयली कितें ते बॉटलीन भरून दवरुपाचो. आतां कितें आमी म्हणटात हे घे घालात ना, तो तेंच्यांनी बरे रोल केले, सिस्टमॅटीक करून ते बॉटलीन घालून बडी घेवन ते धाडले. म्हणजे टिचरीन व्हिडिओ धाडलो, कितें तरी तेंच्यांनी आपूण करपाचें अशें, कित्याक कचरो हरशी व्हरताना आमी उडयताना भायर काडनाका अशें भितून रावलें वेवस्थीत अशें, म्हणजे तांकांय समज येयली. आनी कोरोनाच्या काळान भुरग्यांक वचोकूय मेळना न्हू, म्हणून ती भितर बरी उरली, भितर सारकी हे करून घाली तांकां. नाल्यार कितें भायर शेजाऱ्यांकूय आपूण वचून सांगू लागली, बाटल्यो पिड्ड्यार बाटली तितून त्यो भरा, प्लास्टीक जामून बडी घालून भरून. आनी भायर उडयली काय ते हे गायीन खातात न्हू, ते एक सेफ जाता, तांकां कितलो प्रॉब्लेम जातलो ते प्लास्टीक खाता बीन म्हणून. टिचरीन आमकां सांगलेले गुरुपौर्णिमेच्या दिसा व्हिडिओ पाठवलेले तेणी ती बोटली घेवपाची, भितर कचरो घालपाचे आनी मागीर कितक्यो जाता तितक्यो बोटल्यो स्कुलान हाडपाचे म्हणून इतकें सांगलेले. आमचो एक ह्यो प्रोजेक्ट को जालो. खरं तर हा उपक्रम इतका साधा आणि सोपा आहे की गोव्यातला प्रत्येक शाळेमध्ये राबवणं सहज शक्य आहे. पण म्हणतात ना, त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे हवी असते ती इच्छाशक्ती. तिथूनच हा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू होतो. अर्थात या उपक्रमाची दखल देश-विदेशातही घेण्यात आली. जागतिक कीर्तीचे ऑस्ट्रेलिया इथले अर्थतज्ञ सचिन पाध्ये यांनी तसंच अभिनेत्री मानसी सिंग यांनीही या उपक्रमाचं सोशल मीडियावरून कौतुक केलंय. Hi, my name is Sachin. I got the idea of putting the plastic inside of the plastic bottle. Very good environmental friendly idea. I think this is from Shirgaon Dicholi School, primary school. All of the kids who work for that school, they are giving me a lot of inspiration. It is such a simple thing to put your coffee, biscuit, milk, bag wrappers inside a plastic bottle. I think I can fit 1 month worth plastic inside this bottle. Also, recently there was a video put out by some actress named Mansi Singh. I didn't know she was an actress until I saw that video, and then later I found out she was the daughter of Shakti Singh, who is the dubbing king. I remember meeting with Mr. Shakti Singh when I was in school back in 1998 when he was doing the dubbing for the TV series called I Dream of Jeannie. So thank you Mansi Singh for putting up your video, and thank you Shiroli Primary School for giving such a great and simple inspirational idea to help the environment and to save the plastic and to recycle the plastic in a correct way. Thank you very much. नमस्कार. स्वच्छ भारत अभियान के प्राथमिक पाठशाला शिरगांव डिचोली, इस पाठशाला के छोटे छोटे बच्चों ने एक बड़ा उपक्रम किया. उन्होंने बॉटल में प्लास्टिक कैद करके रखा, जिसके बहुत फायदे हैं. जी हाँ, मैंने इस उपक्रम को अपने घर पे करने की कोशिश भी की है, और सच में इन छोटे छोटे बच्चों के बड़े काम को सल्यूट. नमस्कार, मैं मानसी, एक कलाकार मुंबई से. आपने मुझे क्राइम पेट्रोल जैसे एपिसोड्स और डिज्नी हॉटस्टार की शॉर्ट फिल्म रिबन पर देखा ही होगा. धन्यवाद. ज्या समस्येनं अवघं जग त्रस्त आहे त्यावरती गोव्यातल्या या शाळेनं अतिशय चांगला पर्याय शोधलाय. प्लास्टिकचं हे भूत या चिमुकल्यांनी प्लास्टिकच्याच बाटलीमध्ये बंद केलंय. पुराणात भस्मासूर राक्षसाची कथा प्रसिद्ध आहे. तसाच काहीसा हा प्रकार आहे. प्लास्टिक मुक्तीवरची हजारो पुस्तकं आणि लाखो शोधनिबंध यापुढे अगदी फिके आहेत. हा उपक्रम शाळांमध्येच नाही तर गोव्यातल्या गावागावात राबवला तर प्लास्टिकच्या या भस्मासुराचा नाश करणं सहज शक्य आहे.
या मुलांना, त्यांच्या शिक्षकांना आणि या उपक्रमाला म्हणूनच गोवन वार्ता लाईव्हचा सलाम. विनायक सामंतसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.